केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत। या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काय अपेक्षा आहेत पाहूयात। या बजेटमध्ये जर मनरेगा करता 4 लाख कोटीची व्यवस्था केली, जर MSP खऱ्या अर्थानं C2+50% केली आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ एकदा करावं असं मोदींनी जर जाहीर केलं तर मला असं वाटतं आत्महत्या होण्याचं काही कारणच राहणार नाही। मी तेच म्हणतो ना की तुम्ही एक तर शेतीमालाला भाव देत नाही। स्वामीनाथन आयोगाने म्हटलंय की कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉस्टवर 50% नफा जोडून भाव द्या। मोदी सरकारने A2FL वर जाहीर केलं ती 30% कमी आहे, पण आज अशी परिस्थिती आहे की ते भाव सुद्धा बाजारात मिळत नाहीये। मग हे 800,000 देण्याकरता शेतीमालाचे भाव किती पाहिजेत किंवा PM किसान सन्मान निधी किती पाहिजे याचा विचार करून या बजेटमध्ये ती पावलं टाकण्याची गरज आहे। मनमोहन सिंग सरकारने हा ग्रामीण भागामध्ये पैशाचा प्रवाह वाढवण्याकरता 3 महत्त्वाचे निर्णय घेतले होते। राष्ट्रीय रोजगार गॅरंटी योजना, शेतीमालाचे भाव वाढवले 50%, 28% आणि 70,000 कोटीची कर्जमाफी केली। आता मिनिमम इन्कम सपोर्ट हा प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या माध्यमातून 6,000 रुपये दिला जातोय। तो 2019 मध्ये दिला गेला। आता 2019 ते 2025 रुपयाची किंमत कमी झालेली आहे ना। 60 रुपयाचा डॉलर आज 86 रुपयावर गेलेला आहे। सगळ्यांचे भत्ते वाढलेले आहेत। मग हा 6,000 रुपये वाढवला पाहिजे की नाही वाढवला पाहिजे? माझं असं मत आहे की याच्यामध्ये हा 6,000 रुपये जो PM किसान सन्मान निधी आहे याच्यात वाढ व्हायला पाहिजे। ती अनेकांनी 12,000 रुपये 15,000 रुपये रिकमेंड केलेली आहे। माझ्या मते तेवढी जरी केली तर आपण असं म्हणू की थोडा प्राणवायू मिळालेला आहे। आपल्याकडे सुद्धा 10,000 रुपये एकर सबसिडी द्यायला पाहिजे असं माझं मत आहे। आणि जे तेलंगणाच्या सरकारने दिली होती 5,000 रुपये एकर खरीपालन, 5,000 रुपये एकर रब्बीला, पण ती सबसिडी देण्याचं राजकीय धोरण राष्ट्रीय स्तरावर जर झालं तर मला असं वाटतं शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील। तुम्ही शेतमालक आणि शेतमजुरांमध्ये भांडण का लावता हो? आणि हा 2 एकर 4 एकराचा जो शेतकरी आहे ना, हा सुद्धा दुसऱ्या कोणाच्या शेतावर काम करायला जातो, तो 4 एकरावर जगू शकत नाही। त्याच्यामुळे ती मजुरी वाढवली पाहिजे आणि म्हणून स्वामीनाथनांनी रिकमेंड केलेलं होतं की तुम्ही शेतमजुराची, शेतकऱ्याची मजुरी वाढवा, त्यांची इन्कम वाढवा। दुसरं हे महत्त्वाचं याच्याकरता आहे की मला असं वाटतं की GSTचा जो मुद्दा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। शेतकऱ्यांकरता GST जी लावल्या गेलेली त्याच्यावर चर्चाच होत नाही। आज पेस्टिसाइडवर, तणनाशकांवर तुम्ही 18%, 12% GST लावलेली आहे। शेतीला लागणाऱ्या अवजारांवर 12%, 18% ड्युटी लावलेली आहे। मजूर कमवते 500-600 रुपये रोज। किती अन्याय! मला असं वाटतं की हे सगळं दुरुस्त व्हायला पाहिजे।